कशा कशाच्या फुलाचा चहा पाजणार? मी जास्वंदीच्या फुलांचं जास्वंदी चहा आणि मोगऱ्याच्या मोगऱ्याचा फुलांचा चहा आणि बस 2च आहेत. पण पिल्यानंतर पण पोटात हो. असं श्वास हे नाही ना काय Energy सुगंध आहे, सुगंध energy. नाही ना पसरत? सुगंध नाही कुणी पसरत. कल्पना केली होती आणि मी तुम्हाला म्हणालो तसं आजपासून पुढचे काही दिवस खरोखर कोकणाच्या मातीतले असे सगळे पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे. आनंद घ्या आणि पुढे मी तुम्हाला सांगतो की त्या मातीचं अधिष्ठान शोधण्याचा माझा प्रयत्न आहे. ते करूया आपण. आता फुलं तर जमा केली आहेत. हो. हे मोगऱ्याची फुलं आहेत आणि ही ताजी मोगरा आहे आणि ही त्या वाळवलेली मोगरा आहे. ओके, म्हणजे आधी ताजी खुडायची हा आणि नंतर मग ती वाळवायची उन्हामध्ये आणि नंतर मग त्याचा चहा बनवायचा. किती दिवस वाळवायची ती? 4 दिवस वाळवलेली. बर. आणि हा काय? हे जास्वंदी, लाल जास्वंदीची फुलं आहेत. त्याच्यापासून आपण चहा बनवणार आहोत. आणि हा हे मध आहे त्याच्यासाठी गोडपणासाठी म्हणजे असं त्याला साखर वगैरे नाही टाकायचं? साखर नाही टाकायची. चला सुरू करू आपण. ठीक. इथेच तुमच्या परिसरात असलेली ही जास्वंदीची जास्वंदीची मोगऱ्याची मोगऱ्याची फुलं आहेत. बरं, हे 2 फुलांचा आपण आता चहा बनवतो. हो. बरं. कुठे शिकला? आम्हाला आमच्या सरांनी सगळं शिकवलंय. कारण ते वैज्ञानिक असल्यामुळं हां. त्यांना हे माहिती आहे की ही काय घ्यायला. लाल जास्वंदीची